हातकणंगले तालुक्यातील भादोले शिगाव रोडवर आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली। धावत्या टेम्पोनं अचानक पेट घेतल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली। या आगीत टेम्पोचं मोठं नुकसान झालंय। हातकणंगले तालुक्यातील वडगाव इथल्या रियाज हजारी यांनी अवघ्या 4 महिन्यांपूर्वी चोलामंडल फायनान्सकडून कर्ज घेऊन MH12SX0056 क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा बॉस 2020 मॉडेलचा छोटा टेम्पो खरेदी केला होता। आज हा टेम्पो सांगली जिल्ह्यातील बागणी इथून शिरोलीकडे भाड्यासाठी निघाला असताना दुपारी 12:30च्या सुमाराला भादोले गावच्या हद्दीत अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला। चालकानं तत्काळ वाहन थांबवून पाहणी केली असता काही क्षणातच अग्नीनं रौद्र रूप धारण केलं। या भीषण आगीत टेम्पोचं संपूर्ण वायरिंग, इंजिन आणि पुढील भाग जळून खाक झाला। या घटनेची माहिती मिळताच पेठ वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला। चालक गणेश नायकवाडी, फायरमन अंकुश कदम, कार्तिक शिंदे, सुनील महाडिक तसंच पोलीस कर्मचारी महेश गायकवाड यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। यावेळी मोठा न टळला असला तरी टेम्पो चालकाचं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय। या घटनेनंतर पेठ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। दरम्यान या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती।